हडपसर मतदारसंघात मुख्य राजकीय पक्षाऐवजी अपक्ष उमेदवार गंगाधर अण्णा बधे विजयाच्या रेसमध्ये असल्याचं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केले। बधेंच्या बाजूने मतदारांचा वाढता कौल पाहता विरोधकांची धाबे दणाणलेत। मतदारसंघात गोरगरीब कष्टकरी वर्गाच्या लोकांना केलेल्या मदतीची पावती म्हणून कोंढवा हडपसर भागातील नागरिकांनी बधे यांनाच मतदान करण्याचा निर्धार केला आहे। सामाजिक कामात अग्रेसर असलेले बधे यांना एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी अशा दोन बलाढ्य पक्षांमध्ये कष्टकरी गरीब मतदारांच्या हितासाठी व्यापाऱ्यांच्या हितासाठी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी प्रचाराची मोठी मुसंडी घेतली। रामटेकडी, वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर गाव, सत्संग नगर या भागात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवारी कोंढवा परिसरातील 354 झोपडपट्टी, कृष्ण केवल नगर, परमार नगर, कुबेरा पार्क सोसायटी, ममता नगर, सुहाणी, सुजन, लुल्ला नगर, माउंट कार्मेल स्कूल मागे, कमिला महात्मा वसाहत, साळुंखे रोड, सिद्धार्थ नगर, NIBM कौसरबाग या भागातील नागरिकांनी पाठिंबा दिला। नागरिक रुपेश कांबळे यांनी सांगितले, हडपसर मतदारसंघामध्ये दोन राजकीय पक्षाची रॅली झाली, मात्र त्यांच्यापेक्षा 10 पटीने नागरिकांचा सहभाग गंगाधर बधे यांच्या रॅलीमध्ये दिसून आला। गंगाधर अण्णा बधे यांनी अनेक लोकांना अडचणीच्या काळात मदत केली। सख्खा भाऊ सुद्धा मदत करणार नाही, मात्र गंगाधर अण्णा हे मदतीला धावून येतात। त्यामुळे गंगाधर बधे हेच निवडून येणार यामध्ये शंका नाही। प्राध्यापक दिनकर जगताप यांनी सांगितले, हडपसर मतदारसंघामध्ये 4 उमेदवार बलाढ्य आहेत। 3 राजकीय पक्षाचे आणि 1 अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे। सध्या महाराष्ट्रात राजकीय पक्षाचा सुरू असलेला गोंधळ पाहता मतदारांनी संपूर्ण मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते अपक्ष उमेदवारी गंगाधर बधे रिंगणात आहेत अशा अपक्ष उमेदवाराच्या मागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे यावेळी सांगली पॅटर्न प्रमाणे अपक्ष उमेदवारास विजय होऊ शकतो। मी डॉक्टर स्नेहल विकास बधे, गंगाधर अण्णा बधेंची सुनबाई। त्यांनी आतापर्यंत नेहमीच सार्वजनिक काम आणि समाज यांना सगळ्यांना महत्त्व दिले, कुटुंबाच्या आधीच। त्याच्यामुळे आपण खूप वर्ष झाले बघतोय, अनेक पक्ष येतात, बदलतात, जातात, पण निष्ठावान म्हणलं तर फक्त गंगाधर अण्णा बधे। त्याच्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी एअर कंडिशनरचं बटन 16 नंबर दाबून त्यांचा प्रचंड बहुमताने विजय नक्कीच करतात ही आशा आणि अपेक्षा। नमस्कार, मी गंगाधर अण्णा बधे यांची मुलगी सोनल सातव बोलत आहे। यावेळी पहिल्यांदा गंगाधर अण्णा बधे उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी आणि त्यांचे चिन्ह आहे एअर कंडिशनर। तुम्ही सर्वांनी बघितलेलंच आहे आपल्या प्रभागाचा किती विकास झालेला आहे आणि कसा झालेला आहे ते। तर सर्वांनी एअर कंडिशनर या बटन समोर, या चिन्हासमोरील बटन दाबून सगळ्यांनी त्यांना निवडून आणा। आजपर्यंत अण्णांनी बरेच लोकांना मदत केलेली आहे आणि आपल्या त्या प्रभागाचा पूर्ण विकास करूनच राहतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांना मत द्या अशी मी आशा करते। नेहमी सगळ्यांच्या कार्याला धावून जाणारे गंगाधर अण्णा बधे, प्रत्येक समाजातल्या क्षेत्रातल्या सगळ्यांनाच मदत करणारे, प्रत्येक महिला भगिनी सगळ्यांना जे पाहिजे ती मदत करणारे गंगाधर अण्णा बधे यांना आपण विधानसभेसाठी पाठवलंच पाहिजे। त्यामुळे माझं मत हे गंगाधर अण्णा बधे यांनाच।